तो फक्त दारू पित नाही, त्या दारूबरोबर घरातल्यांची शांतताही गिळून टाकतो. तर नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे एका दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाची अवस्था सांगणारा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माणूस फक्त दारू पित नाही, त्या दारूबरोबर आपल्या कुटुंबाची शांततासुद्धा भंग करतो. त्या माणसाच्या बायकोने त्याच्यासोबत लग्न करून आयुष्यात त्याची राखरांगोळी करून घेतलेली असते. भले तिने लग्न स्वतःच्या मर्जीने केलेले असो किंवा घरच्यांच्या. फरक एवढाच असतो की घरच्यांच्या मर्जीने लग्न केलं तर तिला घरच्यांना बोलता येतं आणि स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यामुळे तिला सगळं सहन करत त्याच्यासोबत निमूटपणे राहावं लागतं. काही स्त्रिया अशाही असतात की स्वतःच्या मनाने लग्न करूनही जर जोडीदार चुकलेला असेल किंवा तो चुकीचा असेल तर लगेचच त्याला सोडून देतात आणि आपलं आयुष्य आनंदाने जगू शकतात. पण काहीच स्त्रिया अशाही असतात की तो कितीही चुकलेला असो तरी त्याच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी आणि आपल्या घरच्यांची किंमत कमी होईल यासाठी तो आज सुधारेल किंवा उद्या सुधारेल या आशाने त्याच्यासोबत राहतात. पण तो बिचारा काही सुधारायचं नाव घेत नाही. ती मुलगी लग्न करते, आनंदाने त्याच्या कुटुंबात प्रवेश करते आणि लग्नाच्या काही दिवसातच तिला समजतं की आपला नवरा दारू पितो. ती त्याला त्यावेळेस माफही करते, पण नंतर हळूहळू त्याचं व्यसन इतकं वाढत जातं की तो कुणाचाही ऐकत नाही आणि मग सुरुवात होते त्या मुलीच्या आयुष्याच्या बर्बादीची. लग्न स्वतःच्या मनानं केलेलं असतं, त्याच्यामुळे घरच्यांनाही ती काही बोलू शकत नाही. आयुष्यात जोडीदार निवडताना झालेल्या चुकीमुळे ती आता आयुष्यभर फक्त ॲडजस्ट करत जगत असते. नवरा जेवढा कमावतो तेवढा फक्त दारूवर घालवतो, त्यामुळे तिला आयुष्यभर आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करून जगावं लागतं. स्वतःची हौस, स्वतःच्या इच्छा मनातच माराव्या लागतात. तिच्याबरोबरच्या मैत्रिणी त्यांच्या सुखात आनंदाने जगत असतात. त्यांचं ते सुख बघून ती मनोमन खूप दुःखी होते. तिला वाटतं की आपलं आयुष्य असं असायला हवं होतं, पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच असतं. तरीही त्या परिस्थितीत ती सुखी राहायला शिकते. पण ह्या सगळ्या परिस्थितीत ती स्वतःला मात्र विसरून जाते. नटणं, हौस करणं हे सगळं ती विसरते. कारण आता तिला फक्त तिच्या मुलांचं बघायचं असतं. कारण ज्याने जबाबदारी स्वीकारायला हवी तो तर पूर्ण दारूच्या आहारी गेलेला असतो. त्यामुळे जे काय आहे ते तिला बघायचं असतं. ती मनातून खूप तुटत असते. दुसऱ्यांच्या लेकरांचे होणारे लाड बघून तिला खूप वाईट वाटत असतं. तिला वाईट ह्याचं वाटतं की तिची स्वतःची लेकरं त्यांना ती काय मागतील ते लगेचच आणू देऊ शकत नाही. कारण लेकरांचा हौस करण्यासाठी त्यांचा बाप लेकरांच्या बायकोचा, आईबापाचा कोणाचाही विचार करत नाही. कारण जेवढं कमावतो तो तेवढं त्याच्या दारूवर घालवतो. अशी असते का दारू पिणाऱ्या माणसांची जिंदगी? दारू पिणाऱ्या माणसांच्या कुटुंबाची अवस्था काही मुद्द्यांद्वारे खाली सांगितलेली आहे, जे वाचून तुम्हाला नक्कीच काहीतरी जाणवेल. जे वाचून तुमच्या मनालाही थोडं तरी वाईट वाटेल आणि जे वाचून जो कोणी दारू पित असेल त्याला थोडी तरी लाज वाटेल याची मी अपेक्षा करते. मुलांचे कोमेजलेले बालपण. ज्या वयात तुमच्या मुलांनी वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळायला हवं त्याच वयात मुले वडिलांना दारूच्या नशेत बघून कोपऱ्यात भीतीने थरथर कापतात. बापाचा आवाज ऐकून आनंद होण्याऐवजी त्यांना धडकी भरते. हे कोणत्याही वडिलांसाठी शरमेची गोष्ट आहे. पत्नीचे मरणप्राय जिणे. लग्नाच्या वेळी जिला सुखात ठेवण्याचे वचन दिले होते तीच पत्नी आज समाजासमोर मान खाली घालून जगते. स्वतःच्या गरजा मारून ती घराचा गाडा ओढते आणि रात्री तुमच्या शिवीगाळी आणि मारहाणीचा प्रसाद सोसते. तिच्या डोळ्यातील पाणी तुमच्या पेल्यातील दारूपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे. घरातील लक्ष्मीचा अपमान. घरात अन्नाचा कण नसेल तरी चालेल, पण दारूसाठी पैसे लागतातच. मुलांच्या शाळेची फी, औषधोपचार यापेक्षा बाटली जेव्हा मोठी होते तेव्हा त्या घराची बरकत निघून जाते. ज्या घरात दारूचा वास येतो तिथून सुख शांती कायमची निघून जाते. समाजातील तुमची प्रतिष्ठा तुमच्या एका चुकीच्या सवयीमुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समाजात पिणाऱ्याची बायको
किंवा पिणाऱ्याची पोरं म्हणून हिणवलं जातं. तुमच्या क्षणिक नशेसाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोरांना सन्मानाने जगण्याचा हक्क हिरावून घेत आहात. तुमचे हळहळणारे आईबाप, ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांना म्हातारपणी तुमचा आधार वाटण्याऐवजी तुमची भीती वाटते. पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहणं हे त्यांच्यासाठी जिवंतपणी मरण सोसण्यासारखं आहे. एक विचार करा, दारूच्या बाटलीचं जेव्हा झाकण उघडाल ना, तेव्हा एकदा मागे वळून आपल्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघा. तुमच्या नशेपेक्षा त्यांचं भविष्य नक्कीच मोठं आहे. स्वतःच्या कुटुंबाला नरकात ढकलून मिळणारी नशा ही नशा नसून ते तुमच्या आयुष्याचं वाटोळं करणारं विष आहे. ज्या वयात मुलांनी बापाला आपला हिरो मानायला हवे, त्याच वयात ते वडिलांना बघून लपायला लागतात. जेव्हा तुमची मुलं बाहेर मित्रांमध्ये खेळताना तुमच्या दारूच्या सवयीमुळे मान खाली घालून चालतात, तेव्हा समजून जा की तुम्ही फक्त स्वतःची नाही तर त्यांच्या आत्मसन्मानाचीही हत्या केली आहे. आजारी शरीर आणि हताश कुटुंब. दारूने तुमचे लिव्हर सडत असताना, तुमच्या उपचारासाठी लागणारे पैसे गोळा करताना तुमच्या कुटुंबाला लोकांसमोर हात पसरावे लागतात. तुमच्या नशेच्या हौसेची किंमत तुमचे कुटुंब त्यांचे दागिने मोडून किंवा कर्ज काढून मोजते. ही सर्वात मोठी शरमेची बाब नाही का? घरातील सणावाराचा आनंद हिरावणे. ज्या दिवशी अख्खं गाव सण साजरा करत असतं, गोडधोड खात असतं, त्या दिवशी तुमच्या घरात मात्र दारूच्या दुर्गंधीमुळे आणि तुमच्या राड्यामुळे स्मशान शांतता असते. मुलांच्या तोंडचा घास हिरावून जेव्हा तुम्ही बाटली विकत घेता, तेव्हा त्या अन्नाचा शाप तुमच्या घराला लागतो. सुरक्षेचा अभाव. तुमच्या घरात तुमची पत्नी आणि मुलं स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. ज्या माणसाने घराचे रक्षण करायला हवे, तोच माणूस जेव्हा घरात दहशतीचे वातावरण निर्माण करतो, तेव्हा त्या घराचे घरपण संपते. तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला कोणाचाही आधार वाटत नाही. उलट तुमच्या असण्याने त्यांना भीती वाटत राहते. म्हातारपणीचा आधार निकळणे. तुमचे आईवडील ज्यांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांना म्हातारपणी तुमच्याकडून प्रेमाचे 2 शब्द हवे असतात. पण तुमच्या शिवीगाळीमुळे आणि दारूच्या नशेत केलेल्या वर्तणुकीमुळे त्यांना असला मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा असं वाटू लागतं. ही जाणीव कोणत्याही मुलासाठी नरकयातना देणारी असावी. एक वास्तव जे तुम्हाला कळायला हवं. दारूच्या बाटलीतलं मद्य संपतं, पण तुमच्या कुटुंबाची अब्रू आणि आयुष्य हळूहळू संपत जातं. तुम्ही मेल्यावर लोक तुमच्याबद्दल एक चांगला माणूस गेला असं म्हणण्याऐवजी एक पिणारा गेला, सुटले बिचारे घरचे असं म्हणतील. ही भीती तुम्हाला बदलायला भाग पाडू शकते. तुमच्या एका रात्रीच्या नशेची किंमत तुमच्या मुलाचे शिक्षण किंवा त्याचे भविष्य असू शकते. त्या पैशातून मुलाला नवीन कपडे, पुस्तकं किंवा चांगलं जेवण मिळायला हवं होतं. ते पैसे तुम्ही गटारात, दारूच्या दुकानात ओतले आहेत. तुमच्या मुलाने शाळेत माझे बाबा या विषयावर निबंध लिहिताना खोटं बोलावं लागतं. ही तुमच्यासाठी सर्वात मोठी हार आहे. आता तरी दारू सोडायचा विचार करा. पत्नीच्या डोळ्यातील मृत आदर. ज्या स्त्रीने तुमच्यावर विश्वास ठेवून आयुष्य सोपवलं, तिच्या नजरेत आता तुमच्याबद्दल प्रेम नाही, तर फक्त तिरस्कार आणि भीती उरली आहे. तुम्ही घरात शिरलात की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळतो. जगासमोर सौभाग्यवती असूनही ती आतून रोज विधवेसारखं दुःख सोसते, कारण तिचा नवरा जिवंत असूनही जबाबदारीच्या बाबतीत मेल्यासारखाच आहे. खरंच दारू पिणाऱ्याची ही अवस्था आहे. नातेवाईकांची तुच्छ नजर. तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला कोणत्याही शुभकार्यात, लग्नात किंवा कार्यक्रमात मानाने बोलावले जात नाही. लोक तुमच्या कुटुंबाकडे त्या पिणाऱ्यांची माणसं म्हणून बघतात. तुमच्या एका सवयीमुळे तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाला, तुमच्या बायकोला किंवा तुमच्या आईवडिलांना लोकांसमोर मान खाली घालून जावे लागते. तुमची नशा उतरते, पण त्यांच्या कपाळावरचा हा कलंक कधीच पुसला जात नाही.
स्वतःच्या अस्तित्वाचा लिलाव. दारू पिऊन रस्त्यावर, गटारात किंवा सार्वजनिक ठिकाणी पडलेला असताना तुमची जी अवस्था होते ना, ती पाहून कुत्र्यालाही तुमची दया येत नाही. लोकही तुम्हाला लाथा मारून जात असतील, पण ते तुमच्या लक्षात येत नाही. तुमची मर्दानगी आणि स्वाभिमान त्या बाटलीच्या तळाला जाऊन बसला आहे. ज्या हातांनी प्रगती करायची तेच हात आता दारूसाठी लोकांसमोर पसरले जात आहेत, किंवा घरातील भांडी विकायला निघाले आहेत. ही आहे का तुमची परिस्थिती? विनाशाचे आमंत्रण. विचार करा, जर उद्या तुम्हाला काही झालं, अपघात झाला किंवा कोणता मोठा आजार झाला, तर तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाचं काय होईल? ज्यांना तुम्ही आता त्रास देताय त्यांनाच तुमच्या उपचारासाठी भीक मागावी लागेल. तुमच्या निधनानंतर लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी सुटली एकदाची पीडा असं म्हणतील. तुमच्या आयुष्याची ही अशी कमाई तुम्हाला मान्य आहे का? बघा, ह्यातलं काय तुम्हाला थोडं जरी पटलं असेल तर एकदा तरी दारू सोडण्याचा विचार करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.